नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय जी.ए. कुलकर्णींचा पारवा हा कथासंग्रह. आजच्या या कथासंग्रहातील आपली गोष्ट आहे पाळणा. या गोष्टीत फार काही प्रसंग नाहीयेत, फार काही घडत नाहीये, पण माणसाच्या वेगवेगळ्या भावना तुम्हाला या कथेमध्ये पाहायला मिळते. थोड्याच गोष्टी घडतायत, पण त्यामध्ये इतके भावनांचे उद्रेक होत आहेत, कधी बाहेर पडतायत तर कधी मनातच राहतायत. माणूस एकाच वेळी कोणकोणत्या भावनांतून जात असतो हे आपल्याला यातून पाहायला मिळेल. आणि माणसाच्या आशा अपेक्षा, दुःख, हाल अपेष्टा या कितीतरी पातळ्यांवर वेगवेगळ्या असतात हे आपल्याला आजच्या कथेमध्ये ऐकायला मिळेल. ऐकूयात आपली आजची कथा, पाळणा. दोन ठिकाणी फाटलेला गंजी फ्रॉक अंगात घालून राघवेंद्र आवारातील हिरव्या उन्हाकडे पाहत अस्वस्थपणे उभा होता. लहानपणी सुखासीनपणे वाढलेले त्याचे अंग आता सैल थुलथुलीत झाले होते. 2 दिवस अतिशय धांदलीत गेल्यामुळे दाढी चरबट वाढली होती. त्यामुळे त्याचा चेहरा जुनाट, रानवट दिसत होता. समोरील मोठे अस्ताव्यस्त आवारही तसेच पिंजारलेले वाढले होते. आवाराची रस्त्याकडील भिंत केव्हाच पडली होती. दुपारी मोकाट गुरे आत शिरत, वाढलेल्या गवतावर खुशाल चरत, वाळत घातलेले कपडे अनेकदा चघळून शिंगात अडकवून चोळामोळा करत, पांढऱ्या ठिपक्यासारख्या फुलांची खाजूरलीची झाडे कोपऱ्या कोपऱ्यात गुडघाभर वाढली होती. संकष्टीला दादांना दुर्वा काढण्यासाठी सावित्री तेथे हिंडली की अर्धा तासभर तिच्या पायांची आग थांबत नसे. तेथेच फणस आंब्याची 2-4 झाडं असल्याने तेथे ऊन धुरकटून हिरवट दमट झाल्यासारखे दिसे. आवाराच्या कोपऱ्यात पानांच्या चिंध्या झालेली एक आडदाड वांस केळ होती. तिला कधी केळ्यांचा घड लागलेला कुणी पाहिला नव्हता. मोरीतील पाणी अधाशीपणाने पिऊन ती फोपशी वाढली. आजूबाजूला जमिनीतून बोटे वर आल्याप्रमाणे कोंब वाढत मोठे होत, पण सारी झाडे निष्फळ. वांसपणातून फक्त आणखी वांसपणाची उत्पत्ती, एवढंच. दारासमोर तुळशी कट्टा होता, पण तेथे 8-10 वर्षांत कधी तुळस दिसली नाही. एकंदरीने त्या आवारावर, त्या घरावरच आंधळ्या डोळ्यांतील आत्यंतिक उदास कळा होती. हे सारं प्रथमच पाहत असल्याप्रमाणे राघवेंद्रानं पाहिलं व तो शरमला. आजूबाजूला सिमेंटच्या भिंती, घरं झाली होती. समोर तर नरसिंह अड्डेवाल्यानं नुसती जळाऊ लाकडं, कोळसा विकून एक लहानशी चाळ बांधली होती. राघवेंद्रला वाटलं, आपल्याला एवढी मोकळी जागा आहे, कडेनं भिंत बांधून घ्यावी. आत 2-3 आउट हाऊसेस बांधली की नगद 80 रुपये भाडे दर महिना यायला हरकत नाही. तो कडवटपणे हसला. आता त्याचा महिना पगार होता 80 अधिक 35 रुपये. आणि जी कॉलेजमधील कारकुनाची नोकरी मिळाली तीही दादांच्या शब्दामुळे. आपण BA LLB फरडे इंग्रजी लिहू शकतो, या गोष्टींना काही किंमत नाही. फक्त कृष्णरावांचा मुलगा बिचारा. पर घे ही 115 रुपयांची शिळी भाकरी. उपाशी कुत्राच्या डोळ्यांकडे पाहवत नाही म्हणून काहीतरी देऊन हाकलून लावण्यासाठी मारलेली पिठाची गोल लाथ. राघवेंद्राचं मन आज दुपारपासून गलबलून उठलं होतं. त्या अवस्थेत कुठेतरी आशेची ठिणगी फुलण्याची धडपड करत होती. तो आनंद वाढेल, मोठा होईल की? त्यानं दारातून दूर दिसणाऱ्या सुतिकागृहाकडे पाहिलं. काय झालं असेल तिथे? आज दुपारपासूनच वेदना सुरू झाल्या होत्या. आता 4 वाजून गेले होते, पण अजूनही आपल्या मेहुण्यानं कसा निरोप पाठवला नाही? की अजूनही त्या चालूच आहेत? त्याचं अंग शहारलं. हातावरील शिरा टचटचीत निळसर दिसणारी फिकट चेहऱ्याची पद्मा काल दवाखान्यात गेली. या वेदनांनी तिचं अंग ताणून तुटण्याच्या बेतात आला असेल, की त्या वेदना असह्य होऊन त्याला तो विचार असह्य होऊ लागला व काय करावं हे त्याला समजेना. स्वतः पाहून यावं, पण या विचारानेच त्याच्या अंगावर काटा आला. कोणत्याही परीक्षेचा आपला रिझल्ट पाहायला तो स्वतः कधी गेला नव्हता. ते धैर्यच त्याच्यात नव्हतं. शेजारच्या रामूला त्यानं सांगितलं होतं, पण तो तर अद्याप शाळेतच असणार. दवाखान्यात काय झालं?
अजून कुणी का बरं येत नाही? काहीतरी वेडवाकड झालंय की काय? तो आत आला व खुर्चीवर बसला. त्याच्या ओझ्यानं खुर्ची करकरली आणि सांधे सैलावल्यामुळं तिची पाठ मागे गेली. इतक्या वर्षांच्या परिचयामुळे घरातील कुबट वास व कीड लागलेलं वातावरण यांची त्याला सवय झाली होती. ते घर वास्तविक प्लेगच्या दिवसांत माळावर राहण्यासाठी दादांनी बांधलं होतं. ते आता मोडकळीला येऊन बसलं होतं. छपराला आतल्या बाजूनं केंबळ्याचा दाट थर दिसे व वारा आला की अंगावर बारीक धूळ पडे. सोप्याला जाडजूड टेबल होतं. बाजूला कारकुनाचे डेस्क होते, पण त्यांना हात लावला की हिरवट बुरशीनं चिकट होई. टेबलाच्या उजव्या बाजूला कातडी बांधणीची जाड जाड पुस्तकं असलेलं कपाट होतं. राघवेंद्राने खिन्नपणे त्या कपाटाकडे पाहिलं व त्याच्या साऱ्या वांझोट्या जीवनाचं अपयश उमळून आलं. एकेकाळी दादा त्या टेबलावरील खुर्चीवर बसत. आबाराव कारकुनाचा टाक मोत्यासारखी कानडी मराठी अक्षरे पेरत चुरू चुरू त्या डेस्कवर चाले. आबाराव मधून मधून आदबीनं दादांकडे पाहत व मध्येच टाक कानावर रुमालात खोचत. हातरुमालात पैसे बांधून आणणाऱ्या पक्षकारांनी सोपा, अंगण, तुळशीकट्टा भरून जात असे. दादांनी खुर्चीवर बसून बोलायला सुरुवात केली की कडोसरीला चिल्लर म्हणून 800-1200 रुपये बाळगणारा पाटील पोराप्रमाणे उभा राहून उत्तर देत असे. दादांनी मोठ्या आशेनं ईर्ष्यानं आपणाला वकील केलं. पुण्या मुंबईला ठेवून पशापशांनी पैसे पाठवले. बरे, आपण तरी का अंगचोरपणा केला कधी? अभ्यासासाठी रात्रीचा दिवस केला आणि आपल्या नावाची नवी पाटी दादांच्या पाठीबरोबर बाहेर लागली. पण नाही, आपल्या या चिकण मातीसारख्या हातांना यश नाही हेच खरं. चार चौघात बोलू लागलो की अद्यापही आपली छाती धडधडते. जे सांगायचं असतं ते पार स्वच्छ धुवून जातं. दादांच्या नावामुळे पहिल्या वर्षभर मंडळी येत असत. नंतर मात्र वर्दळ कमी झाली. डेस्कवरून धूळ देखील जाईना आणि काही वर्षांपूर्वी अद्ययावत समजलेलं हे जुनाट अवघड फर्निचर आपल्या आयुष्याप्रमाणे किडत बुरसत चाललं. नंतर प्रॅक्टिस सोडून कापड दुकान काढलं. त्यात 9,000 रुपये गेले. किराणा दुकानात अशाच तऱ्हेचा हपका बसला. त्यातल्या त्यात एकच आनंदाची गोष्ट म्हणजे आपला उदंड अभिमान बाळगणारी आई आधीच निघून गेली. नाहीतर या घरात राहणंच अशक्य झालं असतं. तिच्या डोळ्यांतील दुःख दररोज सहन करणं आपल्याला कधीच जमलं नसतं. ते तरी जाऊ द्या. बाहेर सोप्यावर तिचा मोठा फोटो आहे. नथ, मोठं कुंकू, टेबलावर परडी, ताम्हण. दादा ते ताम्हण अद्याप वापरतात. त्या फोटोच्या स्थिर नजरेकडे आपणाला पाहवत नाही. फोटोवरील लालसर खोट्या मोत्यांची माळ काळवंडली. निदान त्याला फ्रेम तरी नवी घातली पाहिजे. तसं पाहिलं तर कितीतरी वर्षांत त्या घरात नवीन असं काहीच घडलं नव्हतं. दारावर नवं तोरण नाही, घराला रंग नाही, मुंज, लग्न, बारसं काही नाही. गेल्या 12 वर्षांत एखादी गादी देखील नव्यानं भरली नव्हती. सावित्री स्वयंपाकघरात, राघवेंद्र माझघरात, दादा सोप्यावरच्या खोलीत. साचलेल्या पाण्याच्या अंधारात स्थिर राहिलेल्या 3 प्राण्यांचं आयुष्य. पण त्यात आता मात्र धडपड होती. त्या घराला आता कोंब फुटणार होता आणि सगळ्यांचीच मनं हुरहुरीने, अपेक्षेने गजबजून उठली होती. निदान फ्रेम तरी नवी घालायला पाहिजे. सध्या थोडे पैसेही आहेत हाताशी. पण पैशांची आठवण होताच निखाऱ्यावर हात पडल्याप्रमाणे राघवेंद्र दचकला व चोरी करतानाच कोणीतरी पकडल्याप्रमाणे शरमला. त्याने पुस्तकांच्या कपाटाकडे अपराधी नजरेनं पाहिलं. उद्या परवा हे कपाट सोप्याला दिसणार नाही. तेथल्या नव्या लॉ कॉलेजला त्याने ती पुस्तकं कपाटासह 300 रुपयांना विकली होती व त्यांतील 100 रुपये आगाऊ आणले होते. पद्मा दवाखान्यात त्याच पैशांवर गेली होती. राघवेंद्राला खर्चाची खंत नव्हती. असते तर 1000 रुपये त्यानं खर्च केले असते. पद्मा आता घरात नवी पालवी, नवं जीवन आणणार आहे. त्याच्या आयुष्यातील एकच एक प्रकाश कण तो तिच्यामुळे आला. घरात ती परतत असता तिच्या प्रत्येक पावलाखाली त्यानं 100 रुपये घातले असते.
पण दादांचं काय? कपाट नाही, पुस्तके नाहीत, हे दिसताच त्यांना काय वाटेल? त्यांनी आपल्याकडे नुसतं पाहिलं तर ते आपणाला सहन करवेल का? त्या डेस्क मधील आबारावचा शुभशकुनी म्हणून समजलेला टाक दादांनी अद्याप तसाच गंजत ठेवलाय. आणि स्वतःची पुस्तकं ते जाऊ देतील? ही मनाची अखंड ओढाताण त्यावरील ओरबडणं राघवेंद्राला सहन होईना. सुतिका गृहातून निरोप येईना. केळीच्या फाटक्या निराश पानांतून वारा विना अडथळा जलद निसटत होता. पण येथे मात्र वेळ आपणाला थडकून मागे मागे जाते, पुढे सरकतच नाही. अण्णा, मला समय काढून दे रे, सावित्री आतून येत म्हणाली. ती एकदम बोलल्यामुळे तो दचकला, पण त्याला हायसं वाटलं. मनावरची जळमट थोडा वेळ सरकली आणि थोड्या उत्साहानं तो तिच्याकडे पाहून हसलाही. पण देवाऱ्यापुढे आहे की समय दादांच्या खोलीत, तो म्हणाला. आज ती नेहमीची नको, मोठी समय काढे, घासून स्वच्छ करायला हवी, सावित्रीनं सांगितलं. आज दुपारपासून कसली धडपड चाललीये तुझी? उठत उत्साहानं राघवेंद्रानं विचारलं. धडपड कसली? आत ये आणि बघ की, हसतच सावित्री म्हणाली. कितीतरी महिन्यांत वर्षांत तिच्या भाबड्या चेहऱ्यावर त्याने असा आनंद पाहिला नव्हता. मोठ्या उत्सुकतेनं राघवेंद्र आत आला. सावित्रीने एकटीने माडीवरून तो जुना अवजड चंदनी पाळणा खाली आणला होता व त्या कामात तिला 2-4 ठिकाणी खरचटलेही होतं. जुनेऱ्याच्या ओल्या तुकड्यानं तिनं तो शक्यतो झगझगीत केला होता, पण त्यावरील रंगाचे टवके अनेक ठिकाणी उडाले होते व एकंदरीने तो जुन्या म्हाताऱ्या चेहऱ्यासारखा दिसत होता. तिनं मोलकरणीच्या मदतीनं दोऱ्या देखील बांधल्या होत्या. ती आपल्या कामावर खुश होते. कमरेवर हात ठेवत मोठ्या समाधानानं तिनं त्याकडे पाहिलं व राघवेंद्राकडे नजर टाकली. राघवेंद्र थोडा हरखला. तो पाळणा आपल्याकडे आईच्या डोळ्यांनी पाहतोय असा त्याला भास झाला. सावित्रीनं पाळण्याचा खेळणा भिंतीला लावून उभा केला होता. तो तर कसरीने जवळजवळ साराच खाऊन टाकला होता. त्याच्या पुष्कळशा छोट्या रंगीत हंड्या फुटल्या होत्या. राघवेंद्राने 2-4 झगझगीत रंगांना हात लावला. त्या स्पर्शाने रंगीबेरंगी दिवे लावल्याप्रमाणे त्याच्या मनात आठवणी उजळल्या व तो व्याकुळ झाला. माझ्या बारशाला म्हणे दादांनी हा पाळणा मुद्दाम करवून आणला होता, आखडलेल्या आवाजात तो म्हणाला. जाणाऱ्या येणाऱ्यासाठी घंगाळभर पेढे आठवडाभर सोप्यावर ठेवले होते म्हणे गावातल्या त्या घरात. सावित्रीनं ती हकीकत अनेकदा दादांकडून ऐकली होती. संध्याकाळचे जप झाले की ते पुष्कळदा बोलत असत. पानाच्या शिरा काढण्यासारख्या आवाजात ते बोलत व आठवणीची माळ ओढत. गावातील त्या घराची तर केव्हाच विल्हेवाट झाली होती. आता तेथे किराणा दुकान आलं. दादा बोलत असत ते नेहमी राघूविषयी, तिच्याविषयी अगदी क्वचितच. आपण येथे आहोत म्हणूनच आपण येथे जन्मलो असे मानावयाचे, इतकेच. आपल्याच वाट्याला काही कसं आलं नाही, आपल्याला पाहायला मिळालं नाही की करायला नाही. हे दुःख सावित्रीच्या मनाला उझरत स्पर्शून गेलं. राघवेंद्र पाळण्याकडे गेला. बांधलेल्या दोऱ्या त्यानं उगाच हिसकावून पाहिल्या. तो सरळ हलतो की नाही हे पाहण्यासाठी त्यानं पाळण्याला हळूच झोला दिला. पाळणा दोऱ्या करकरत पुढे मागे हल्ला. आपणच हे सारं केल्याप्रमाणे राघवेंद्राला बरं वाटलं. मला माहित होतं तेवढं मी केलंय बघ, आता आटप, मला पेटीतून समय काढून दे, चिंच लावून घासायला वेळ लागेल हा. सावित्री भांड्यांच्या पेटीजवळ येऊन उभी राहत म्हणाली. भांड्यांच्या पेटीत खूप अवजड भांडी होती, काळवंडलेली, जड, आता सारी निरुपयोगी. फुलांच्या पितळी परड्या, काशीहून येणाऱ्या भटजीकडून घेतलेले असे गंगाजलाचे गयाळू, 25 माणसांना एका वेळी आमटी वाढायला पुरतील असे कावळे, अजस्त्र पराती, सारे जुन्या ऐस पैस दिवसांचे अवशेष. आणि राघवेंद्राला वाटलं प्रत्येकावर दादांचं नाव, कृष्णराव नारायण देशपांडे.
आपलं असं या घरात काहीच नाही. सगळीकडे दादांनी काढलेल्या आयुष्याची पावलं उमटलेली. तशी पावलं उमटवण्यासाठी आपल्या आयुष्याला कधी पायच आले नाहीत. या जुनाट घरालाही आपली जाणीव नाही. दादा अद्याप जगलेत, पण ते गेले की सारे घर सुद्धा वारुळाप्रमाणे भुईसपाट होणार. उद्या जर आपण नाहीसे झालो तर आपली एकही खूण येथे राहणार नाही. दुबळे, अपंग, आंधळे आयुष्य. पण नाही, राघवेंद्राचे मन अभिमानाने थोडे ताठरले, सुखावले. खूण राहणार म्हणून तर पाळणा हल्ला. समई बाहेर आली. त्यानं समई उचलली व सावित्रीला दिली. जाड पितळी अंगठ्या एकमेकींवर ठेवल्याप्रमाणे तिचा आकार होता व तिची 4 फूट उंची देव्हाऱ्यापेक्षाही जास्त झाली असती. आता बघ तर, हा, कशी लख्ख घासते मी. प्रयत्नानं ती उचलत सावित्री म्हणाली. पण राघवेंद्राचं मन पुन्हा मोकळं झालं. आता 5 वाजायला आले, पण दवाखान्यातून अद्याप काही सुद्धा निरोप नाही. अजून कसं आलं नाही ग कुणी? तो म्हणाला. मीच जाऊन आलो असतो, पण नकोसं वाटतं. आमचा पायगुण तिथेही बाधायचा. तो खिन्नपणे थोडासा हसला. सावित्रीच्या चेहऱ्यावरील उत्साह पुसल्यासारखा झाला व ती एकदम उदास झाली. तिनं समई बाजूला ठेवली व राघवेंद्राकडे पाहत राहिली. त्याच्या जाडजूड असहाय्य शरीराकडे पाहून तिचं मन अनुकंपेने भरलं व त्याच्या मनाला कसं गोंजरावं हे तिला कळेना. अण्णा, नसती काळजी करत बसतोस बघ तू. तुला एक कपभर चहा आणून देऊ का? म्हणजे बरं वाटेल, ती म्हणाली. काही न बोलता राघवेंद्रानं नुसती मान हलवली. सावित्रीनं कप तेथेच आणला. तो राघवेंद्राला देऊन पाळण्याकडे कौतुकानं पाहत ती तेथेच भिंतीला टेकून उभी राहिली. या नव्या घडीनं ती लहान मुलीप्रमाणे खुलली होती. मुलीचं न्हाणं तर तिने केव्हाच ताब्यात घेतलं होतं. रात्री बेरात्री त्याच्या रडण्यानं सगळ्यांची झोप उडाली पाहिजे. त्याच्या सरबराईच्या धांदलीत कोणाला खायला देखील उसंत मिळता कामा नये. त्याने दादांची पोथ्या पुस्तकं अस्ताव्यस्त करून सोडली पाहिजेत. असे अगदी तळापासून घरातील आयुष्य ढवळून निघाले पाहिजे. हा भाबडा भोळसर भाऊ, याचं आयुष्य वटल्यासारखं झालंय. तो देखील आनंदानं कातावून जावा. राघवेंद्राने थोडा चहा तसाच ठेवून कप सावित्रीकडे दिला. तो घेऊन ती झटकन वळली आणि चालू लागली. पण आज मध्येच नवीन पाळणा बांधलाय याची तिला अद्याप सवय झाली नव्हती. ती पाळण्यावर आदळली. कपातील चहा तिच्या अंगावर उधळला व कप खाली पडून फुटला. ती एकदम भेदरली. राघवेंद्र आता एकदम प्रहार करणार असल्याप्रमाणे ओठ उघडे टाकून अंग चोरत ती त्याच्याकडे पाहू लागली. डोळ्यात की काय आहेत ग तुझे? तो कर्कशपणे म्हणाला. काय एक एक माणसं भेटतात तरी. आता तुकडे तरी गोळा करून टाक परसात. तुकडे गोळा करून सावित्री निमूटपणे आत गेली व स्वयंपाकघरात पाटावर बसून राहिली. तिला एकदम एकटं वाटू लागलं. आपल्याच हातून नेमकं असं का होतं हे तिला समजेना. आधीच राघवेंद्राला त्याची दुःख काही कमी नाहीत. वास्तविक आता आपण आपल्या स्वतःच्या घरी राहायचे दिवस. त्याच्या मनावर ओझं होऊन बसलो. राघवेंद्र मात्र त्या उसळीनंतर अतिशय शरमला. सावित्री घरात अगदी मनमोकळेपणाने बोलते ते फक्त आपल्याशीच, आणि आपण तिला पायात घुटमळणाऱ्या मांजराच्या पिलाला लाथ मारावी तसं वागवलं. खरंच तिला सुखाचं असं काय आहे? आपल्याला संसार आहे, दादांना जप जाप पोथ्या आहेत, आणि ती अनेकदा तासन तास कुणाशी न बोलता एकाकी बसते. कितीतरी वर्षांत तिनं डोक्यात फुल घातलेलं त्यानं पाहिलं नव्हतं. तिच्या बरोबरच्या मुलींचे संसार सुरू झाले. अनेकदा त्या माहेरी येत, डौलानं मिरवत, पण त्यांपैकी कुणी सुद्धा तिच्याकडे येत नसत, तिला बोलावत नसत. परवाच्या दिवशी 4 घरांवरच कमलचे आठंगुळ झाले, पण जुनी ओळख म्हणूनही तिला कोणी बोलावलं नाही. ती दिसायला ओबडधोबड काळसर होती. तिचं कपाळ अगदीच अरुंद होतं आणि कोपरांना कुरूप जाड निर्जीव कातडी होती. तिचं लग्न कुठे जमेच ना.
आणि गेली 6-7 वर्षे तर पाहायला या म्हणून आग्रह धरूनही मंडळी यायला नाखुश असत. पण आपल्या आईची आठवण व्हावी अशी प्रेमळ मुलगी. हल्लीच्या छान चोकी मुलींप्रमाणे बिनकाकणांची, पोशाखी, घशात सारखे खडे तडतडतायत अशी बडबडी नव्हे. तिला सुगरणीची देणगी होती. भाजलेल्या वांग्यात नुसतं दही मीठ घालून तिनं वाढलं की तृप्त वाटे. आणि परवा तिनं केलेल्या काळ्या कापडाच्या कुंचीवरील कशिदा तर हलव्याच्या दाण्यांप्रमाणे सुबक व रेखीव. आणि हिला कुठल्याच घरात स्थान नाही, कुणाच्याच संसारात ती नको. त्याचा गळा भरल्यासारखा झाला. तो झटक्यानं मान खाली घालून गप्प बसलेल्या सावित्री जवळ आला. हे बघ सावित्री, आज माझं डोकं ठिकाणावर नाही. उगाच भडकलो मी. साधा कप तो काय, माझं बोलणं मनावर घेऊ नको. छे रे, तुझं बोलणं काय मनाला लावून घ्यायचं. आई देखील अगदी अशीच रागावली असती. सावित्री हसण्याचा प्रयत्न करीत म्हणाली, पण आता मात्र तिचे डोळे पाण्यानं भरले. ती एकदम संतापून आपणाला उर्मटपणे ताड बोलली. असं झालं असतं तर त्याला फार बरं वाटलं असतं. पण ती अंग चोरून बसली. भाबडेपणानं आपलीच समजूत घालण्याचा तिनं प्रयत्न केला. हे सारं राघवेंद्राला असह्य झालं. तो बाहेर आला व अंगणात उगाचच फिर्या घालू लागला. थोड्या वेळानं सावित्री बाहेर आली. तिनं तोंड धुतलं होतं व धुतलेलं पातळ ती नेसली होती. कोनाड्यातील ढिगाऱ्यातून तिनं आपल्या वहाणा काढल्या. अनेक महिने त्या वापरल्या नसल्यानं त्या लाकडासारख्या होऊन बसल्या होत्या. त्या पायात सरकवतच ती अंगणात आली. मीच जाऊन येते दवाखान्याकडे, ती म्हणाली. तू आज जाऊन बस. काहीतरी खुळ्यासारखी काळजी करीत बसू नकोस. दादाही येतील आता. त्यांचं तामण पाणी मी खोलीत नेऊन ठेवलंय. ती थांबली व खोट्या उत्साहानं हसली. आणि मी बातमी आणल्याबद्दल मला स्वतंत्र पेढे पाहिजेत बरं का. राघवेंद्रानं झटकन मान वळवली. या मुलीच्या बाबतीतही आपण काही करू शकलो नाही. तिला स्वतःचं घर मिळवून देण्याचे कर्तृत्व देखील आपल्या हातून झाले नाही. सगळे अपयश आंधळ्या जनावराचे आयुष्य. जिने वास्तविक समोर उभे राहायचे, आपल्याकडे संतापाने बोट दाखवून विचारायचे, बोल, माझ्यासाठी तू काय केलंस. ती मुलगी मलाही तुझ्या आनंदाच्या वळचणीखाली उभी राहू दे अशी विनंती करते. ती गेल्यावर राघवेंद्र तिच्याकडे पाहत राहिला. त्या वहाणा वेड्या वाकड्या सरकत होत्या. तिच्या पातळाचा रंग विटला होता आणि पदरावर एके ठिकाणी हिसकल्याची विरलता होती. तो बराच वेळ त्या दिशेने पाहतच राहिला. दादा बाहेरून आले व काठी टेकत हळूहळू पायऱ्या चढू लागले. त्यांच्या हातात जास्वंदीचं फूल असलेलं नारळाचं भक्कल होतं. दररोज संध्याकाळी ते कोपऱ्यावर असलेल्या देवळापर्यंत फिरून येत, पण आज त्यांनी मुद्दाम नारळ फोडला होता. वकिली करीत असता ते देवळाला स्वतःच्या धमणी गाडीतून जात. ते देवळात असेपर्यंत कट्ट्यावर बसण्याचे देखील धैर्य कोणी दाखवत नसे. आता ते त्याच निळ्या कोटात लालसर जरी काठी रुमालात देवळाला जात, पण चालत. त्यांचे पाय अतिशय विरलेले बारीक होते व जोडे घालून चालताना ते अगदी ओढत चालत. कुणीतरी जुन्या आठवणीच्या माणसानं नमस्कार केला की हात उचलून जोडायला त्यांना बराच वेळ लागे. ते पायऱ्या चढून वर आले. सोप्यावर काठी कोपऱ्यात ठेवली व क्षीण बारीक आवाजात त्यांनी हाक मारली, सावाक्का, बाळ. सावित्री बाहेर गेलीये दवाखान्याकडे, खाली मान घालून राघवेंद्रानं सांगितलं. एकही शब्द न बोलता दादा खोलीकडे वळले व त्यांनी नारळ ताम्हनात ठेवला. राघवेंद्रानं प्रॅक्टिस सोडून व्यापारात पडावयाचं ठरवलं तेव्हापासून दादांनी त्याच्याशी बोलणं सोडलं. सारे व्यवहार सावाक्कातर्फे होत आणि तेव्हापासून राघवेंद्रानं त्यांच्या खोलीत पाऊल टाकलं नव्हतं. आयुष्यातील सर्वात मोठा धक्का त्यांना त्यामुळे मिळाला होता व मर्मी आघात झाल्याप्रमाणे घरात ते निर्जीव डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत.
हे टेबल खुर्ची सारं आपलंच. मग त्यावर इतकी धूळ का? वेताची जाळी फाटली कशी? आबाराव कुठे आहेत? आणि आपल्यापेक्षाही मोठा वकील होणारा राघू कुठे आहे? हा लठ्ठसा ओढलेल्या चेहऱ्याचा माणूस किराणा दुकानदार आहे. तागा टराटरा फाडून वारावर हिशेब करणारा कापड्या आहे. सावाक्का मात्र आईसारखी आमटी करते. सोहळ्याचा मुटका करतानाही तशी सुबक, निरीवर निरी, एकी सारखी एक. आत जाऊन पाय धुवून ते खोलीत आले. भांडे काळवंडल्याप्रमाणे आत अंधार होऊ लागला होता. थरथरत्या हाताने त्यांनी देव्हाऱ्यापुढे समई लावली. आता तासभर निरामय शांत वेळ. नामोच्चाराने पवित्र झालेला एक एक क्षण माळेच्या मण्याबरोबर आयुष्यातून तोडून देव्हाऱ्यात टाकायचा. हल्ली राघू थकला की काय? तो आता पूर्वीसारखा दिसत नाही. कधी नाही ते आज त्याच्याशी 2 शब्द बोलावेत असं त्यांना वाटलं. त्यांनी अशक्त डोळ्यांनी दाराकडे पाहिलं. राघवेंद्र आत आला होता. त्याने उगाचच पुस्तकांचं कपाट उघडलं व आतून एक पुस्तक काढून तो ते पुसू लागला. त्याला वाटलं आपण त्या जुनाट भांड्यांपैकी काही विकायला हवी होती. पुस्तकं तशीच ठेवायला पाहिजे होती. आता हे दादांना सांगायचं कसं? आपल्या आयुष्याचं प्रेत घरातून बाहेर नेल्यासारखं वाटेल त्यांना. त्यांना हळूच दादांकडे पाहिलं व त्यांची एक नजर झाली. तो घाबराहून गोंधळला. दादा असे निरखून का पाहतायत? ते बाहेर गेले असता कुणीतरी त्यांना पुस्तकाची बातमी सांगितली. त्यांच्या कोरड्या वाळल्यासारख्या डोळ्यांतील भाव त्याला समजेना. कपाट झटकन लावून तो माझघरात आला. त्यानं पाळण्याची दोरी उगाचच ताणली. चुकून राहिलेल्या कपाचा एक तुकडा उचलून बाहेर फेकला व तो तेथेच बसला. अजून सावित्रीही आली नाही. प्रत्येक क्षण काचेचा, कुणीतरी अशक्त हाताने ओढत असलेला, डोळ्यांतील पाण्याने ओलावलेला अपयशी आंधळ्या डोळ्यांचा. बाहेरून दादांचे मंत्र ऐकू येत नाहीत. पुस्तकांच्या बातमीने त्यांना धक्का तर बसला नाही ना? बाहेर कुणाची तरी पावलं वाजली व राघवेंद्र उठला. त्याची छाती धडधडू लागली. तो बाहेर येऊ लागला. तो सावित्रीच आत आली व पाळण्याला हात धरून मूक उभी राहिली. काय ग? बोल की काय झालं? सुटका झाली? त्यानं अधीरपणे विचारलं. होय तर वहिनी, बाळ सुखरूप आहे. मुलगा, सावित्री सांगू लागली. पण राघवेंद्र त्या निष्फळ घरातील जीर्ण वातावरणातून केव्हाच निसटला होता. आयुष्यात नवे वारे भरल्याप्रमाणे त्याचे मन आनंदाने हरखून गेले. गेले 2 दिवस कुशीतल्या लहान मुलाप्रमाणे 10ची 1 नोट त्याने सांभाळली होती. ती आता दुकानात फिरू लागली. त्या एका क्षणात भविष्य उलगडलं. आपल्याला जे साधलं नाही ते सारं आपल्या मुलांना मिळवलं पाहिजे. या घरावर असलेली हिरवट अवकळा धुवून टाकली पाहिजे. कधी काळी दादांप्रमाणेच आपणही बसू वाट पाहत. पण त्यावेळी डोळ्यात तसे निर्जीव गोठलेले नैराश्याचे मणी असणार नाहीत, तर अभिमान, उदंड अभिमान. स्वतःचे आणि आपले असे दुहेरी कर्तृत्व त्यांनी करून दाखवले पाहिजे. त्याचेही नाव कृष्णच ठेवू. कृष्णरावानंतर कृष्ण. आपण रांगेत मध्येच घुसलो हे देखील कोणाच्या ध्यानात येता कामा नये. कृष्ण राघवेंद्र, आपला कोंब, आयुष्यात प्रथमच जिवंत ठेवलेला अंकुर. त्यानं हसू दाबण्याचा प्रयत्न केला पण ते आतल्या आत राहीना. तो मोठ्यानं हसू लागला. त्याचं थिलथिलीत अंग हादरू लागलं व हसू आवरता आवरता डोळ्यात पाणी आलं. सावित्री त्याच्याकडे पाठ करून रडत होती. तिला त्याच्या चेहऱ्याकडे पाहावे ना. तिला वाटलं आपण पाहायला गेलो आणि हे असं झालं. आपलं स्थान इथे स्वयंपाकघरात, जुन्या वाशांच्या छपराखाली. या नव्या प्रसंगी कशाला गेलो आपण? हो, होय रे,
मुलगा. पण पण बाळाला डोळेच नाहीत रे अजिबात. ती हुंदके आवरत म्हणाली. राघवेंद्र हसता हसता थांबला. त्याचं तोंड तसंच अर्धवट उघड राहिलं. पण त्या वाक्याचा दंश मात्र ताबडतोब झाला नाही. पण झाल्यावर मात्र अंगावरून वारं गेल्याप्रमाणे ते ओसरलं. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवून तो तसाच तिच्याकडे पाहत राहिला. डोळेच नाहीत? ते कसं काय? डोळे नाहीत म्हणजे काय? त्यानं विचारलं. म्हणजे काय हे सावित्रीच काय, पण कोण काय सांगणार? ती मूक बसली. राघवेंद्र एकदम उठला. कुणासमोर तरी फाड फाड कसलाही अडथळा आणू न देता बोलावं असं त्याला वाटू लागलं. कसला तरी वास आलेल्या कुत्र्याप्रमाणे त्याचं मन सैरावैरा भरकटू लागलं. ही सावित्री आपल्यापेक्षा कितीतरी लहान, तीच डोळ्यांतून पाणी काढते. या भरात तिला नको पकडायला. त्याला दादांची आठवण झाली व त्यांच्या निर्जीव विषण्ण नजरेचा अर्थ त्याला समजला. तो तरातरा बाहेर आला व दादांच्या खोलीत शिरला. गेल्या 11-12 वर्षांत त्यानं तो उंबरा प्रथमच ओलांडला. खोली दादांसारखीच स्वच्छ, विरलेली, असहाय्य दिसत होती. त्यानं तिथल्या छोट्या बाकावरील 2 पुस्तकं हाताच्या झटक्यानं बाजूला केली व पायांतील शक्ती एकदम गेल्याप्रमाणे तो दंडिशी बाकावर बसला. त्याला खूप बोलावयाचं होतं. ठणकत असलेल्या मनाला टचा सुया टोचून मोकळेपणा आणायचा होता. त्यानं बोलण्यासाठी तोंड उघडलं, पण शब्द उमटेनात. आंधळ्याप्रमाणे ते तोंडातल्या तोंडातच धडपडले व माघारी गेले. बस रे राघू, दादा म्हणाले. त्यांनी त्याच्याकडे पूर्वीच्या नजरेनं पाहिलं, पण त्यात अपार निराशा होती, थोडा ओलसरपणाही. बाजूला मान वळवून त्यांनी डोळ्यांवरून बोटं फिरवली. राघवेंद्रानं हा एकच आघात पाहिला, आपण तर 2 आघात. सावाक्का काय म्हणाली ते मी ऐकलं सारं. देवानं एवढं तरी करायला हवं होतं, ते असहाय्यपणानं म्हणाले. अगदी दमून गेल्याप्रमाणे त्यांनी पालथ्या हातानेच समोरचे ताम्हण बाजूला सरकवले. उघडलेलं पुस्तक मिटून त्यावर त्यांनी जपाची माळ टाकली. गुडघे अगदी जवळ घेतले व दुबळे वाळून गेलेले हात त्यांनी गुडघ्यांभोवती गुंडाळले. मला फार आशा होती, एकच आशा होती, एवढं तरी देवानं करायला पाहिजे होतं राघू, ते पुन्हा म्हणाले. राघवेंद्रानं त्यांच्या हताश डोळ्यांकडे पाहिलं. हळूहळू साऱ्या खोलीचाच पाळणा झालाय व पाळण्यातील आपणाकडे दादा पाहतायत असं त्याला वाटू लागलं. पण तो लगेच चरकल्यासारखा झाला, कारण सारं दृष्टच बदललं. तो चेहरा दादांचा नव्हता, तर तो आपला स्वतःचाच आहे. आणि आपल्या जागी तसाच दुबळा बसलेला आपला अपंग मुलगा आहे असं चित्र त्याला दिसू लागलं. हा काळाचा पाळणा पुढे गेलाय की मागे गेलाय हे समजलंच नाही, कारण तो आंधळेपणानेच निर्विकार हेलकावत होता. ही होती आपली आजची कथा, पाळणा. सावित्रीच्या मनातली जी घालमेल होती, आपण सुखी नाही आहोत, पण निदान आपला भाऊ तरी सुखी व्हावा. दादांच्या मनात हे होतं की आपल्या मुलानं काहीच करून दाखवलं नाही, तोही दुःखी आहेच, पण निदान या गोष्टीनं तरी त्याच्या आयुष्यात आनंद येईल. आणि राघवेंद्रला वाटलं, आपण आयुष्यात काहीच केलं नाही, निदान आपण छान बाळ तरी जन्माला घालू. अशा सगळ्यांच्या संमिश्र भावना. पण बाळाची ही अवस्था पाहून तिघांनाही पुन्हा
हरल्यासारखं वाटलं. मी आशा करते की या कथेचं वाचन तुम्हाला आवडलं असेल, आणि जर वाचन आवडलं असेल तर आपल्या इतरही कथा नक्की ऐका. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू.